राज्याच्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली असून त्यातून सुमारे 70,000 रोजगार निर्माण होणार आहेत। तसेच रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्याचाही निर्णय जाहीर झालाय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला कुलगुरूंविरोधात विद्यार्थी संघटनेने आंदोलन करत त्यांच्या नावाच्या पाटीला बाहुली लावली। कुलगुरू कठपुतली असल्याचा आरोप करत केलेल्या या आंदोलनामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे। 10वी व 12वीच्या परीक्षेत सामूहिक गैरप्रकार उघड झाल्यानंतर 22 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 51 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तपासात 581 विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचं आढळलंय। बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात ज्ञानेश्वर सपकाळ या 39 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात आत्महत्या केल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भ्रमणध्वनीवरील आदेशाला केराची टोपली दाखवून स्थायी समितीत धानोरकर गटाच्या नगरसेवकांना डावलणारे राजेश अडूर यांना गटनेते पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे।